देशातील महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यात गाळप हंगाम संपलेला आहे। अनेक कारणांमुळे यंदा साखरेचे उत्पादन तुलनेने कमी होईल असा अंदाज आहे। मात्र आपला साखरेचा राखीव साठा नवा गाळप हंगाम सुरू होईपर्यंत पुरेल इतका आहे। असं असलं तरी अचानक मागणी वाढून दरांवर परिणाम होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे 5 लाख टन साखर आयातीचा निर्णय घेतला गेला। केंद्राने 5 लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय। 12 जून पर्यंत आयात ड्युटी फ्री असणार आहे। याचा साखर उद्योगावर काही प्रमाणात परिणाम होईल असं तज्ञांचं मत आहे। देशातील साखरेच्या मागणी पुरवठ्याचं गणित साखर तज्ञ मेढे यांनी मांडलं। साखरेवर केंद्र शासनाने यापूर्वी 40% इम्पोर्ट ड्युटी लावलेली होती आणि त्या पांढरी आणा का अगर कच्ची आणा दोन्ही साखरेला 40% इम्पोर्ट ड्युटी होती। पण आता एकंदर देशातलं प्रोडक्शन बघितलं यावर्षी तर 203 ते 204 लाख टन पर्यंत होईल। यूपी मध्ये काही कारखाने 100-120 चालू आहेत, पण टोटल धरलं तर 203 ते 204 लाख टन साखर होईल। गेल्या वर्षीची 77 लाख टन शिल्लक आहे। साधारणतः 280-82 लाख टनाचा साखरेची अवेलेबिलिटी देशामध्ये एवढी होईल। आपला कन्झम्पशन बघितलं साधारणतः 240-45 लाख टनापर्यंत आहे, म्हणजे जवळजवळ 35 ते 40 लाख टन पुढच्या वर्षासाठी साखर शिल्लक राहणार आहे। तथापि हा जो पिरियड आहे आता हा मार्च, एप्रिल, मे, जूनच्या 15 तारखेपर्यंत हा जास्त कन्झम्पशनचा हे पिरियड आहे। अशा वेळी साखरेचे भाव अति वाढू नयेत हाच एकमेव उद्दिष्ट ठेवून मला वाटतंय की हा निर्णय घेतला असावा। महाराष्ट्रातील साखर कारखाने आता बंद झालेत, त्यामुळे आता आयात करण्यात येणारी ही कच्ची साखर पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणी असणाऱ्या प्रोसेसिंग युनिटकडे जाईल। हे 3 महिने लग्नसराई आणि सुट्यांचे असल्यामुळे साखरेला मागणी वाढते आणि त्याचा परिणाम दरावर होऊ नये हा सरकारचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे। मात्र याचा येत्या हंगामात ऊस FRP वरती परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हवी। साखर कारखान्याचे प्रश्न बघितलं जवळजवळ 10,000 कोटीचं कर्ज आम्ही अजून फेडायचं आहे। गेल्या मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला साखरेचे दर 19 रुपयेपर्यंत गडगडले आणि त्यामुळे आपल्याला कर्ज घेऊन FRP भागवावी लागली। यावर्षी बघितलं तर आपण FRP पेक्षा 200-300 रुपये पहिल्यांदाच आपण जास्त पेमेंट केलेलं आहे, कारण साखरेचे भाव तसे स्थिर राहिले, बऱ्यापैकी राहिले 34-35, आता 36 चालू आहे दर। म्हणजे हे कर्जाचे हप्ते आता सुरू होणार आहेत, त्या दृष्टीने हा दर तर निश्चितपणे 36-37 कारखान्यांना मिळालाच पाहिजे, अन्यथा हे कर्जाचे हप्ते कारखान्यांना भागवता येणार नाहीत। महाराष्ट्रामध्ये 70-30 चा फॉर्म्युला आहे, अजून आकडेवारी निघायची आहे, त्यात काय निघेल त्याच्यावर सुद्धा एका शेतकऱ्याला काही रक्कम द्यावी लागेल। तेव्हा अशा दृष्टिकोनातून बघितलं तर साखरेचे दर निश्चितपणे 36+ असेच राहायला पाहिजे, तरच ही शेतकऱ्यांना आपल्याला दर देता येतील आणि मागची कर्ज फेडता येतील। केंद्र सरकारनं पुन्हा कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली नाही तर देशातले दर स्थिर राहतील असा अंदाज आहे। तसं झालं तर येत्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर देणं शक्य होईल अशी आशा साखर कारखानदारांकडून व्यक्त होतीये। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।